अमीन सायानी आमच्या रेडिओच्या दिवसातला आकाशवाणीवरचा आवाजाच्या जगाचा सुपरस्टार. त्या काळामध्ये रुपेरी पडद्यावरती अमिताभ, जितेंद्र, राजेश खन्ना किंवा इतर अनेक सुपरस्टार असतील, मात्र आवाजाच्या जगामध्ये रेडिओवरती एकमेव सुपरस्टार होता आणि तो म्हणजे अमीन सायानी. अमीन सायानी यांच्या निवेदनापुढं इतर सर्व निवेदकांचं निवेदन अतिशय तुच्छ वाटायचं किंवा असंही वाटायचं की संपूर्ण रेडिओचे दिवसभरातले कार्यक्रम फक्त अमीन सायानी यांनीच निवेदित करावेत. त्यांचाच आवाज दिवसभर सतत रेडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येऊन पोचावा. या आवाजाची जादूच अशी होती. आवाज फार विशेष होता का, तर तसंही काही नाही, मात्र त्यामध्ये एक विशेष असा गोडवा होता. त्यात एक आपुलकी होती. बहनो और भाईयो असं म्हणत ते आले की कुणीतरी फार मोठं ऋणानुबंधाच्या नात्यातलं, अनेक जन्मोजन्मीच्या आपल्या ऋणानुबंधाच्या गुंताड्यातलं आपल्याशी कुणीतरी बोलतंय असं वाटून जायचं. आणि मग आपोआपच एक सुखद असं वातावरण घरामध्ये किंवा जिथं कुठं रेडिओवर कार्यक्रम सुरू असेल तिथं जाणवायचं. रेडिओवर अर्थातच बिनाका गीतमालामधूनच ते प्रसिद्धीला आले. त्यावेळी फक्त बिनाका गीतमालाचंच ते निवेदन करत होते. काही त्यांच्या चित्रपटांच्या जाहिरातीसुद्धा मी ऐकलेल्या आहेत आणि अर्थातच अमीन सायानींचा आवाज त्या जाहिरातीला आहे म्हणजे तो चित्रपट काहीतरी आगळा वेगळा असणार असंही तेव्हा वाटून जायचं. रेडिओच्या विश्वाचा अनभिषिक्त सम्राट असंही अमीन सायानी यांच्याबद्दल बोलता येईल. बुधवारची संध्याकाळ एक हुरहुर लावून जायची की कधी एकदा 8वरती घड्याळाचा काटा येतो आणि रेडिओवरती ते सुपरिचित बिनाकाचं पहिलं संगीत आणि त्या पाठोपाठ अमीन सायानींचा बहनो और भाईयो म्हणत केलेला प्रवेश. हे इतक्या आतुरतेनं सगळे रसिक वाट बघायचे की आज त्याची कल्पना आजच्या युगामधल्या टी व्ही किंवा इतर माध्यमांच्या वेड्या रसिकांना येणं शक्य नाही. अमीन सायानी यांच्या जागी दुसरा कोणी निवेदक जर एखाद्या दिवशी बिनाका गीतमालामध्ये आला निवेदन करण्यासाठी तर अक्षरशः त्या दिवशी बिनाका गीतमाला ऐकूच वाटायची नाही. मूळ गाण्यांचा हा कार्यक्रम होता. गाण्यांची स्पर्धा होती. एक से एक अशी गाणी क्रमानं यामध्ये कोणतं गाणं या आठवड्यामध्ये रसिकांना जास्त आवडलं, फरमाईश झाली, हे सांगण्याचा यातून प्रयत्न असायचा. मात्र गाण्यांच्या त्या जादूबरोबरच अमीन सायानी यांचा आवाज इतका चफलक बसलेला होता, मिसळला गेलेला होता की तो गाण्याच्या बाहेरचा भाग आहे असं वाटायचंच नाही. ती गाणी अमीन सायानी यांच्या आवाजासाठीच किंवा त्या गाण्यांसाठीच अमीन सायानी यांचा आवाज आहे असं काहीतरी समीकरण त्यावेळी जुळून गेलेलं होतं. एकतर आवाजातला छान असा गोडवा, एक माधुर्य, त्याचबरोबर आपुलकी, जिव्हाळा आणि माहितीचा प्रचंड साठा. प्रत्येक गाणं लावण्या अगोदर क्रमाक्रमानं जी 16 गाणी वाजायची त्यामध्ये प्रत्येक गाण्याच्या सुरुवातीला त्या चित्रपटाबद्दल, त्यातल्या अभिनेत्याबद्दल किंवा त्या गाण्याबद्दल, संगीतकाराबद्दल 2-4 ओळीमध्ये अमीन सायानी जो परिचय करून द्यायचे, काहीतरी किस्सा सांगायचे, तो इतका छान वाटायचा की त्यामुळं ते गाणं, तो चित्रपट लक्षात राहायचा किंवा त्याच्याबद्दलचं आकर्षण जास्त वाढायचं. ते गाणं जास्त आकर्षक वाटायचं. ही अमीन सायानी यांच्या निवेदनाची जादू होती. बिनाका गीतमाला संपून आता बरीच वर्ष झाली. त्यानंतर टी व्हीचं राज्य आलं, मग CD वगैरे 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 आणि आता यूट्यूब वगैरेचा गोंगाट. मात्र तरीसुद्धा आजही यूट्यूबच्या माध्यमातून का होईना बिनाकाचे जुने जे कार्यक्रम अपलोड आहेत ते ऐकायला भन्नाट मजा येते. म्हणजे मी स्वतः तर आवर्जून जुने ते कार्यक्रम ऐकत राहतो आणि पुन्हा एकदा तारुण्य आपलं जागं झाल्याचा किंवा शालेय दिवस जागृत झाल्याचा आनंद घेत राहतो. प्रचंड अशी छाप आमच्यावरती अमीन सायानी आणि त्यांच्या बिनाका गीतमाला या कार्यक्रमाची होती, हेच यातून आम्हाला सांगता येतं. अमीन सायानी हे संपूर्ण जगामध्ये म्हणता येईल अशा पद्धतीनं प्रसिद्ध झालेलं निवेदनातलं नाव.
बिनाका गीतमाला हा कार्यक्रम त्यावेळी जागतिक पातळीवरचा 1 नंबरचा कार्यक्रम ठरला होता असंही मी ऐकलेलं आहे की सर्वात जास्त ऐकला जाणारा रेडिओ प्रोग्राम असं बिनाका गीतमालाचं जगभरामध्ये वर्णन करण्यात येत असे. आणि त्यामुळं आपोआपच अमीन सयानी हे सुद्धा जगभरामध्ये जिथं जिथं हिंदी गाण्यांचे कार्यक्रम ऐकले जातात तिथं तिथं लाडके बनलेले होते, प्रसिद्ध झालेले होते. त्यामुळं सुपरस्टार वगैरेपेक्षाही त्यांची उंची काहीशी जास्त होती. एक किस्सा परवाच मी ऐकलेला मला यावेळी सांगावासं वाटतं की अमिताभ अजून नवे होते आणि रेडिओवरती काम मिळावं, निवेदनाचं काम मिळावं म्हणून ते वारंवार रेकॉर्डिंगच्या ठिकाणी रेडिओच्या जायचे आणि अमीन सयानी यांची भेट घ्यायचा प्रयत्न करायचे. मात्र काही कारणानं ते अपॉइंटमेंट न घेताच भेटायला जायचे. त्यामुळं अमीन सयानी अमिताभ यांची भेट घेत नसत. अर्थात त्यानंतर अमिताभ यांनी रेडिओचा नाद सोडला आणि रुपेरी पडद्याकडे ते वळले आणि त्यानंतर मात्र अमीन सयानी यांनाच अमिताभ यांची अपॉइंटमेंट घ्यायची वेळ आली. हा काळाचा महिमा. मात्र या उदाहरणावरून एक लक्षात येतं की अमिताभ काय, राजेश खन्ना काय हे रुपेरी पडद्यावर जरी सुपरस्टार असले तरी रेडिओच्या जगामध्ये, निवेदनाच्या जगामध्ये मात्र त्यावेळी अमीन सयानी हे कुठल्याही सुपरस्टारपेक्षा वरच्या उंचीवर होते. अमीन सयानी यांची किंवा बिनाकाची जादू आजही लखलखीतपणे आठवते. त्या दिवशी बुधवारी 8 वाजता सगळे रस्ते शांत व्हायचे आणि प्रत्येकजण रेडिओसमोर जाऊन बसायचा, जसं की टी व्हीच्या काळामध्ये रामायण महाभारत मालिकेच्या वेळी व्हायचं. त्या पद्धतीनं कदाचित जर कोणी रस्त्यात राहिला असेल तर जो जिथं असेल तिथं त्याच्या कानावर ज्या घरातल्या रेडिओवरून बिनाका ऐकायला मिळेल तिथं उभारून अक्षरशः बिनाका गीतमाला पूर्णपणे ऐकायचा. इतकी बिनाकाची हवा होती. मला पंढरपूरच्या बागेमध्ये असणारे रेडिओ आणि त्याचे जोडलेले स्पीकर आठवत आहेत. या स्पीकरवर बिनाकाचं प्रसारण सुरू असायचं आणि बुधवारी बागेमध्ये जमलेली मंडळी किंवा खास करून त्या दिवशी बिनाका ऐकण्यासाठी अमीन सयानींचा आवाज कानावर पडावा ही आशा धरून बागेमध्ये जमलेले असायचे आणि त्या दिवशी बागेमध्येही फारशी कुणाला अडवणूक केली जायची नाही. 8 वाजता रेडिओ लावला जायचा आणि बागेतल्या सर्व स्पीकरवरून अगदी काही स्पीकर रस्त्यावरसुद्धा म्हणजे चुनागल्ली वगैरे वगैरे भागातसुद्धा त्याचे स्पीकर ऐकू येत होते आणि तिथं लोक जमलेली मला अजून आठवत आहेत. 8 पासून 9 वाजेपर्यंत रस्त्यावर तर रस्त्यावर बसून लोक बिनाका गीतमाला ऐकायचे आणि ती संपल्यावरच मग एवढ्या लवकर हा कार्यक्रम संपला कसा असं म्हणून तासभरानं 9 वाजता आपापल्या घरी परत जायचे. ती जादू, त्या जादूचा साक्षीदार किंवा निर्माता अमीन सयानी काल हे जग सोडून गेले. अमीन सयानी जरी गेले असले तरी त्यांचा आवाज, त्यांची ती लकब, त्यांच्या त्या बहनो और भाईयोमधला मार्दवता, ती साध आपल्यामध्ये राहणारच आहे. यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा इतर काही सीडीज वगैरेच्या माध्यमातून बिनाका गीतमालाचे काही दुर्मिळ भाग, अमीन सयानींचा आवाज आपल्याला यापुढंही ऐकू येत राहील. मात्र जी जादू आम्ही अनुभवली, जी हुरूर त्यावेळी आम्ही अनुभवली ती मात्र कदाचित आजच्या रसिकांना जाणवणं शक्य नाही. पण अमीनजी आपल्यामध्ये याही पुढं जिवंत राहतील. पाठीमागच्या 2 पिढ्या तरी त्यांच्या आठवणीमध्ये अजूनही रमलेल्या दिसून येतील आणि कदाचित यापुढची तरुण पिढीही या निमित्तानं अमीन सयानीजींची पुन्हा एकदा आठवण काढून यूट्यूबवर वगैरे त्यांना सर्च करतील.